कथेला सुरुवात करू, पुढची कथा बघू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सौराष्ट्रे सोमनाथांच्या श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैना महाकाल मोंकारं ममलेश्वरं वरल्यां वैजनाथञ्च दाक्षिण्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागीशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये. एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. ॐ नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पुंडलिकावर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरि ओम नम पार्वती पते हर हर महादेव. दक्ष प्रजापती म्हणतात, दक्ष प्रजापती यांची आणि महादेवांची कथा विदुर काका म्हणतात, म्हटले मैत्रीय मुनी, मी तुमच्या मुखारविंदातून अमृतासारखी कानाला वाटणारी, गोड वाटणारी अशी कथा ऐकलेली आहे. पण पुढे मैत्रीय मुनी म्हणता विदुरा, दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या भगवान शिवांचे हे चरित्र मी बृहस्पतीचे शिष्य परम भागवत उद्धव यांच्या तोंडून ऐकले होते. बघा मैत्रीय मुनी म्हणता, हे कथा मी विदुरा कोणाच्या तोंडून ऐकली? बृहस्पतींचे शिष्य असणारे उद्धव, त्या उद्धवांच्या तोंडून ही कथा मी ऐकली होती आणि तुला सांगितली. म्हटले, हे कुरुनंदना, श्री महादेवांचे हे परम पावन चरित्र यश आणि आयुष्य वाढवणारे आहे. आपल्यावाले यश वाढवणारे आहे ते भगवान शंकरांचं चरित्र दिव्य आणि भव्य चरित्र आहे. आणि आपल्या ठिकाणची जी पापाच्या राशी आहे, त्या पापाच्या राशीच्या राशी नष्ट करणारे आहेत, जाणणारे आहे. जो पुरुष भक्तिभावाने या चरित्राचं नियमितपणे श्रवण करील, कीर्तन करील आणि दुसऱ्याला कीर्तन ऐकवील, त्याच्या ठिकाणच्या पापाच्या राशीच्या राशी जडून खाक होतील. मी तुम्हाला कालच्या कथेमध्ये देखील सांगितलं, ते जडालं ते पुन्हा येत नाही. अहो, एका माणसाला सांगितलं म्हणे, तुझ्या म्हातारीचं सोनं झालं. त्याला वाटलं की सोनं झालं, त्याने काय केलं, त्याच्या म्हातारीला जाळलं होतं ना. म्हणे महाराजांनाच सांगलं म्हणे की तुझ्या म्हातारीचं काय झालं, सोनं झालं. तो गेला स्मशानभूमीमध्ये चाळणी घेऊन, आणि चाळणी घेऊन त्याने काय केलं, ते जे राख होती ना ती तो काढायला लागला. आता त्याच्यामध्ये सोनं सापडीन का, काय सापडतील, काही सांगता नाही तुम्ही. तुम्हाला वाटतं काय वाटेल, सोनं सापडलं शिन का? आता सोनं तिथं होतच नाही तर सोनं कसं काय सापडी? त्याच्यामध्ये अस्थिया सापडत होत्या, ते गाडायचे ना, ते राख खाली गाडायचे आणि अस्थी चाळणीमध्ये यायच्या. म्हणे काय महाराज आहे म्हणे, काय बंडला मारतो म्हणे, चाटा मारतो, खुशाल महाराज म्हणे. कीर्तन करताना खोटं बोलतो महाराज. म्हणजे महाराज सोनं होण्याचा प्रकार तुला समजत नाही आहे. महाराजांचा सांगायचा अर्थ काय, तुझ्या आई वडिलांचं तुझ्या आईचं जीवन कसं झालं, तुझ्या आईचं मरण कसं झालं, ती कृतकृत्य झाली, तिला भगवान परमात्म्याच्या चरणाची प्राप्ती झाली, असा त्याचा अर्थ आहे. आणि तू सोनं पाहतोय, त्याला वाटलं की सोनं सापडलं तर बरं होईल, म्हातारीच्या अंगावर थोडंफार असेल तर. आता तू ठेवलं नाही, मरणाच्या अगोदरच काढून घेतलं तर ते कसं काय राहील? आता पुढे मैत्रीय मुनी म्हणतात, विदुरा, शनकादिक नारद, हंस, अरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्रांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला नाही. हे देवाचे पुत्र होते, परंतु यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला नाही, यांनी संसार केला नाही तुमच्या आमच्यासारखा. अधर्म हाही ब्रह्मदेवाचाच पुत्र होता. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की अधर्म देखील ब्रह्मदेवाच्या शरीरापासूनच जन्माला आला. तो बी एक पुत्रच होता. कोणाचा? अधर्म, ब्रह्मदेवाचा.
त्याच्या पत्नीचे नाव मूर्छा असत्य होते. तिच्या पत्नीचं नाव, या अधर्माच्या पत्नीचं नाव काय होतं? असत्य. असत्य म्हणजे खोटं बोललं. तिला दंभ नावाचा आणि माया अशी 2 मुले झाली. बघा, दंभ नावाचा पुत्र आणि माया नावाची कन्या अशी तिला. त्या असत्याला अशी 2 अपत्य होते, एक मुलगा आणि एक मुलगी. त्या दोघांना संतती नसलेला नैऋत्ती घेऊन गेला. हे बुद्धिमान विदुरा, दंभ आणि माया यांच्यापासून लोभ जन्माला आला. दंभ आणि माया यांच्यापासून लोभ जन्माला आला. लोभ म्हणजे आपल्या खालच्या ओठाच्या ठिकाणी लोभ असतो. ओठ लावतो आपण आणि काही ना काही लोभ म्हणजे मागणं, दुसऱ्याचा मागण्याचा लोभ. आणि नैऋत्ती लबाडी यांचा जन्म झाला. त्याच्या क्रोधापासून हिंसा, तसेच त्याच्याही पासून कलह आणि त्याची बहीण दुरुक्ती अपशब्द उत्पन्न झाले. हे साधू शिरोमणी विदुरा, कलहाने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केले. तसेच या दोघांच्या संयोगाने यातना आणि निरय नरक ही जोडी उत्पन्न झाली. हे विदुरा, अशा प्रकारे मी तुला संक्षेपाने प्रलयाला कारण असा हा अधर्माचा वंश सांगितला आहे. हा सर्व जो अंश सांगितला अधर्माचा, हा प्रलयाला कारणीभूत असतो. हे कुरुनंदना, आता मी श्रीहरीचे अंश ब्रह्मदेव यांच्या अंशाने उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती महान स्वयंभुवा मनुच्या पुत्राच्या वंशाचे वर्णन करतो. आता बघा, तुम्ही सकाळी मी तुम्हाला सांगितलं, स्वयंभुवा मनु आणि त्यांची राणी शतरूपा यांचा जो सर्वात मोठा पुत्र होता ना, उत्तानपाद, त्याच्या वंशाचं वर्णन इथं आलेलं आहे. मैत्रेय मुनी विदुर काकाला सांगताय, विदुरा, महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वयंभुव मनु यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र झाले. तर भगवान वासुदेवाच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळे हे दोघे जगाचे रक्षण करण्यात तत्पर असत. प्रियव्रत आणि उत्तानपाद असे त्या स्वयंभुव मनुचे पुत्र होते. तर एक दिवस राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन बसले. बघा, आता त्याला 2 राण्या होत्या राजाला. तो जो स्वयंभुव मनुचा आणि शतरूपेचा जो पुत्र होता ना, त्याचं नाव जो उत्तानपाद होतं, त्याला 2 पत्न्या होत्या. आणि बघा, तुकोबाराय म्हणतात की ज्या माणसाला 2 पत्न्या असतात, आपली बनत आहे 2 बायकांना फजिती. पण तुकोबाराय काय सांगता का? तुकोबारायांचा एक आपण प्रमाण म्हणतो, एका पुरुषा 2 नारी, पापवते त्याचे घरी, पापवते त्याचे घरी, पापवते त्याचे घरी. एका पुरुषा 2 नारी, पापवते त्याचे घरी, पापवते त्याचे घरी, पापवते त्याचे घरी. तुकोबारायांचा अभंग. बरं, एका पुरुषाला 2 नारी असल्या तर त्याच्या घरी काय असतं ते साक्षात पाप. म्हणजे एक वडते वरतीने, एक वरती खाली, एक खाली पाय ताणते. कारण तुम्ही दृष्टांत ऐकलाय का नाही कदापि? तर ऐका, दृष्टांत असा होता की एक काळी घार ने एक गोरी घार, असा दृष्टांत आहे तो. ती लग्नाची असते ना, ती खालच्या घरात राहते आणि ती जी मागून आणलेली असते ना, ती गुरी, ती वरती रबरच्या घरात राहते. आणि ती गुरी ताणते वरती, याला याची हात धरते आणि ती वरती ताणते जिन्यामधून
पूर्वी काय त्याचा जिंदा, हा? पूर्वी होता साठा, साठा समजतो ना तो मला, शिडा, ही शिडा, हा शिडी, त्या शिड्यावर चढत होता हा, आणि ती वरची बुरी जी होती ती त्याची बुरी घार होती ना, ती वरती याच्या हातानत होती आणि खालून त्याचे पाय कोण ताणत होती, काळी घार. म्हणजे अशी फटफजीती होते, कशामुळे होते. मग तुकोबाराय म्हणता की एका पुरुषा दोघं नारी, पाप वसे त्याच्या घरी. म्हणून एकला वागवणं बापा, एकलं तर पुरक वरत नाही तुझ्याकडे, आणि काय दुसरीच्या नादी लागतो. हा, हा. तर बघा, एक दिवस मैत्रेय मुनी म्हणता राजा, त्या स्वयंभू मनुचा पुत्र असणारा आणि शत्रुपीचा पुत्र असणारा त्या उत्तम आपला उत्तानपाद राजा, त्याची एक पत्नीचा सुनीती आणि दुसऱ्या पत्नीचं नाव सुरुची. सुनीती म्हणजे म्हणजे चांगली नीती होती ते, आणि सुरुची म्हणजे फक्त बोलण्यामध्ये ती गोड होती. सुरुची म्हणजे तोंडाने गोड बोलत होती फक्त, बाकी तिचं जे हृदय होतं ना ते मात्र कठोर होतं. एक दिवशी उत्तानपाद राजा राजसिंहासनावर बसला असताना त्या सुरुचीचा पुत्र, बघा आता ती सुरुचीवर राजाचं प्रेम होतं, ती दिसायला सुंदर होती, बोलायला गोड होती, सुरुची म्हणजे त्याचा अर्थ तो. परंतु सुनीती मात्र नीतिवान होती, म्हणून देवाला आवडत न, त्या उत्तानपाद राजाला ती आवडत नव्हती. त्यामुळे तो तिचा पुत्र आणि ध्रुव 5 वर्षाचा असताना त्या दोघांना राज्याच्या बाहेर काही अंतरावर त्याने एक रूम बांधून दिला होता, बंगला, आणि त्या बंगल्यामध्ये ते राहत होते गावाच्या बाहेर. आणि मात्र या सुरुचीला आणि तिच्या पुत्राला घेऊन राजा राजवाड्यात राहत होता. एक दिवशी या सुरुचीचा पुत्र राजा सिंहासनावर बसला असताना त्याच्या मांडीवर बसला उत्तम, आणि तिच्यामध्ये सुनीतीचा पुत्र देखील आला, आणि एक मांडी खाली होती ना, त्या मांडीवर हा ध्रुव बसलेला आहे. परंतु तिच्यामध्ये त्याच्या पिताश्रींची सापत्न जे पत्नी होती, म्हणजे सावत्र पत्नी, म्हणजे सावत्र माता याची ध्रुवाची, यांची पत्नी दुसरी, हा उत्तानपाद राजाची. तर बघा, तो ध्रुव बसला असताना त्या ध्रुवाची सापत्न माता ती बोलते, हे ध्रुवा, तुला जर ही मांडी हवी असेल ना, या मांडीवर तुला बसायचं असलं तुझ्या पिताश्रींच्या, तुला अगोदर माझ्या उदरामधून जन्म घ्यावा लागेल. कोणाच्या ठिकाणी जन्म घ्यावा लागेल? माझ्या ठिकाणी. परंतु तू मात्र आता या जन्मामध्ये तुला तुझ्या पिताश्रींची मांडी शक्य नाही. आणि आता सांगा बरं, त्याची देखील पिताश्रीच होते ध्रुवाचे, आणि या उत्तमाचे देखील पिताश्री होते. मग आता सांगा, तो मांडीवर बसण्याचा हक्क त्याचा नव्हता का? परंतु ध्रुवाला तिने ज्यावेळेला मांडीवर ठेवून घेतलं त्या सुरुचीने, त्यावेळेला ध्रुवाला इतकं वाईट वाटलं, आणि ध्रुव तिथून त्या राजवाड्यामधून पडत पडत रडत रडत घरी आला. घरी आल्यानंतर तो रडतोय, आणि मातेला वाईट वाटलं. काय झालं म्हटले बाळा, विचारते आहे. आणि ध्रुव मात्र रडून रडून आपल्या मातेला सुनीतीला सांगतोय, आई म्हटले मी राजवाड्यात गेलो आणि माझ्या पिताश्रींच्या मांडीवर मी जाऊन बसलो. म्हटली एका मांडीवर उत्तम बसलेला होतो म्हटले, आणि दुसऱ्या मांडीवर मी जाऊन बसलो. तर माझ्या सापत्न मातेने, म्हणजे माझ्या सावत्र मातेने मला म्हटलं की ही मांडी तुला जर हवी असेल तर तुला अगोदर जन्म माझ्या उदरातून घ्यावा लागेल. म्हणून आता या जन्मात तर बाळा तुला ही मांडी शक्य नाही. पण त्यावेळेला म्हटले, आई मला तर माझ्या पिताश्रींच्या मांडीवर बसायचं आहे, याच जन्मामध्ये बसायचं आहे. तर त्यावेळेला सुनीतीने बघा नीतीच्या गोष्टी त्याला सांगितल्या. बाळा म्हटले, अरे तू खेद करू नको, दुःख करू नको, कारण या जन्मामध्ये तू माझ्यासारख्या, माझं भाग्य, मी भाग्यवान नाही, अभाग्यवान आहे मी, म्हणून तू माझ्यासारख्याच्या उदरामधून जन्माला आलाय. म्हणजे बाळा आता तू एक काम कर म्हटले, तुला जर तुझ्या पिताश्रींची मांडी हवी असेल तर एकच काम कर. काय कर, वनामध्ये जा आणि भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घे. भगवान परमात्मा प्रसन्न झाले म्हणजे तुला ते
बघ आपल्या तुझ्या पिताश्रींची काय देतील, मांडी देतील. आता बघा 5 वर्षाचं वय, लहान वय, आणि त्या लहान्या वयामध्ये त्याने ठाम निश्चय केला. म्हटले आई भगवान परमात्मा मला माझ्या पिताश्रींची मांडी देतील. म्हटले मग मी भगवान परमात्मा कुठं असता. म्हटले बाबा तुला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असली तर तुला वनात जावं लागेल, आणि वनामध्ये जाऊन तुला देवाचं नामचिंतन करावं लागेल, देवाची आराधना करावी लागेल. तेव्हा कुठं तू देव तुला काय देईल, दर्शन देईल, आणि देवाला तू मागशील ते तुला देव देतील. आणि याने ठाम निश्चय केला, पक्का निश्चय केला, दृढ निश्चय केला, आणि घराच्या बाहेर निघाला. आता 5 वर्षाचा मुलगा काय करतो सांगा बरं, आपल्या घरातला काय करतो, काय समजतं का काही. मी म्हणतो 70 वर्षाचा म्हातारा डब्बा होतो तरी मी मारुतीच्या मंदिरावर बसतो, मारुतीच्या समोर बसतो ना, काय करतो का नाही. देवाच्या मंदिरामध्ये, मारुतीचं मंदिर का गावामध्ये असतं ते का ते याच्याकरता असतं का, त्यामध्ये कली आहे ना, त्याच्या समोर देवाच्या समोर घेऊन बसता काही लोक. लहान्या मुलांना सुधरवण्याचं काम आहे, परंतु त्यांना आगीत घेऊन बसतात ते काही लोक. कारण तुम्ही ऐकलंय द्यूत म्हणजे पत्ता, त्यामध्ये काय आहे, कलीचा प्रभाव आहे, कली आहे त्याच्यामध्ये, कलीचं वास्तव्य आहे. म्हणून खेळायला पाहिजे का, पण खेळता लोक म्हणे, अजून सांगता अजून आम्ही मजा खेळताय म्हणे, टाइमपास खेळताय. अरे टाइमपास खेळ का काही खेळ, परंतु त्याच्यामध्ये काय आहे, कली आहे. म्हणून कली असल्यामुळे त्या तुम्ही टाइमपास म्हणून जरी हातात घेतला पण त्याचा प्रभाव तो दाखवल्या शहरात नाही. मग बघा तो लहान मुलगा 5 वर्षाच्या वयामध्ये ठाम निश्चय करून, नक्की निश्चय करून निघाला. आणि तितक्यामध्ये नारद महर्षी आले. नारायण नारायण चिपल्या वाजवत, शेंडी टाईट करून त्याच्या पुढ्यामध्ये झाल्या, आणि तोंडाने नारायणाचं स्मरण करताय. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. ओम नमो नारायणा, ओम नमो श्री नारायणा, नारायणा ओम नारायणा, ओम नमो श्री नारायणा, ओम नमो श्री नारायणा, ओम नमो श्री नारायणा. नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी. तेरी महिमा सबसे न्यारी न्यारी ओ हरी हरी, तेरी महिमा सबसे न्यारी न्यारी हो हरे हरे. ओ नारायण हरि नारायण, श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण, नारायण श्री नारायण श्रीमन्नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, नारायण नारायण हरि हरि.
तर बघा नारद महर्षी त्याच्या पुढ्यामध्ये येऊन उभे राहिले आणि त्याला म्हणताय, नारद म्हणताय, हे मुला, हे उत्तानपाद राजाच्या पुत्रा ध्रुवा,